जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशी थंडगार रेसिपी घेऊन आली आहे. तो उन्हाळा आता इतका जास्त वाढतोय ना, त्यातल्या त्या दुपारी असं ना काहीतरी थंड आणि मस्त असं चमचमीत प्यायची इच्छा होते. तर म्हटलं आज ना खास तुमच्यासाठी लग्नाच्या पंक्तीत असतो ना तसा थंडगार मठ्ठा बनवूया, अगदी कमी वेळात कमी साहित्यात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, हा लग्नाच्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे ना मस्त फ्रेश असं 1 वाटी दही घेतलेलं आहे. आता काय करायचं, सगळ्यात आधी ना हे दही फेटून घ्यायचं. तुमच्याकडे जर रवी नसेल ना, तुम्ही ते आपलं काय म्हणतात ते मिक्स असं काय ते हाताने मिक्स करायचं असतं ना, ते सुद्धा घेऊ शकता. पण माझ्याकडे रवी अवेलेबल होता, त्यामुळे मी ह्याने मस्त असं घोटून घेतेय. आणि रवीने अगदी छान मस्त सगळ्या गुठळ्या ना फुटल्या जातात. मी इथे छोटा बाउल घेतला. जसं तुमच्याकडे ना मातीचं मडकं असेल ना मोठं, तर त्याच्यात तुम्ही मठ्ठा करू शकता, अजून चव छान येते. पण आता नाहीये माझ्याकडे, त्यामुळे सध्या हाच ऑप्शन आहे. हे बघा, मस्त असं सगळं दही घुसळून घ्यायचं आणि आता रवी बाजूला काढायचंय. आणि या मठ्ठ्यासाठी ना एक ताजं ताजं म्हणजे असं वाटण बनवतात, ते मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगते. आता पहिले आता जे दही फेटलंय ते बाजूला ठेवायचं आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल किंवा असं खलबत्ता ठोकळा, त्याने सुद्धा तुम्ही चेचू शकता, पण सध्या नाहीये सो मिक्सरचा वापर करतेय. इथे 1 चमचा जिरं घेतलंय, ते पहिले भांड्यात टाकायचं. त्याच सोबत ना इथे 5 ते 6 तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे मी. थोडेसे अद्रकचे तुकडे मस्त बारीक चिरून टाकायचे. पुदिन्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत आणि त्याच सोबत थोडंसं मीठ. आता हे सगळं पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सर मधून. आता आपलं दही सुद्धा फेटून झालंय आणि हे हिरवं वाटण सुद्धा तयार आहे, जे की आपण मठ्ठ्यासाठी वापरतो. आणि हे ना फ्रेशच करायचं, असं आधीच बनवून ठेवायचं नाही. आता हे वाटण जरा जास्त आहे, त्यामुळे मी ह्याच्यातलं ना थोडंसं ठेवतीये. आणि हे वाटण जे आपण दही फेटून घेतलेलं त्यामध्ये ऍड करायचंय. त्याच सोबत ह्याच्यामध्ये इथे मी चवीपुरतं मीठ घेतलंय. आपण ऑलरेडी वाटणात टाकलंय, त्यामुळे थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि काळं मीठ घ्यायचंय. काळं मीठ टाकायला अजिबात विसरू नका, प्रॉपर अशी लग्नातल्यासारखी चव येते. आता हे सगळं साहित्य परत आपल्याला रवीने फेटून घ्यायचंय. आणि हे मठ्ठा करण्यासाठी बेसिकली तरी ना तुम्ही गावी बघा किंवा कुठेही बघा, मस्त असं मातीचं मडकं घेतात. जर तुमच्याकडे असेल ना, नक्की घ्या ते. हे बघा, छान असं फेटायचं, अजिबात दह्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. बरेच जण डायरेक्ट ताकापासून पण बनवतात, पण मी प्रॉपर लग्नाच्या पंक्तीत असतं तसं बनवते, म्हणून मी दही घेऊन फेटून मग मी हे तयार करतेय. आता हे बघा, सगळं छान झालं की आता काय करायचं, ह्याच्यामध्ये मस्त थंड गार गरजेपुरतं पाणी टाकायचं. तुम्हाला मठ्ठा किती पातळ आवडतो, किती घट्ट आवडतो, त्यानुसार तुम्ही पाणी ऍड ऑन करू शकता. आता मठ्ठा तरी ना तसं बघायला गेलं तर घट्ट नसतोच, पातळच असतो. तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आणि परत हा व्यवस्थित असा मिक्स करायचा. रवीने जितकं फेटता येईल ना तितकं फेटून घ्या, बिकॉज ना फेटल्यामुळे खूप छान होतो हा मठ्ठा. हे बघा, सगळं सांडायला लागलंय. माझा बाऊल छोटा झाला ऍक्च्युली. मोठा बाऊल असेल, मोठा टोप असेल तर घ्या, पण मी इथे आता आमच्या दोघांसाठीच बनवते, त्यामुळे छोटासा बाऊल घेतलाय. हे बघा, व्यवस्थित असे फेटून ह्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. बिकॉज ह्याच्यामध्ये आपण साखर मीठ जे टाकलंय ना ते प्रॉपरली वितळायला हवं. आपण ह्याला 15 मिनिटं बाजूला ठेवूया. तर मंडळी, मस्त असा 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवल्यानंतर आपला मठ्ठा तयार आहे. आणि बघू शकता, असला भारी दिसतोय ना राव. त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकायची, अगदी बारीक चिरलेली. आणि आता याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया, मस्त असं मातीच्या भांड्यात काढूया. तर मंडई, अगदी हा मठ्ठा ना 5 मिनिटात बनवून तयार होतो आणि ना पोटाला थंडावा इतका देतो ना, खरंच. आणि लग्नाच्या पंक्तीत ना, एवढं उन्हाळ्यात लग्न असतात त्यावेळी हा मठ्ठा जेव्हा ताटात येतो ना, इतकं मन प्रसन्न होतं ना, असं वाटतं किती पिऊ आणि किती नाही. आणि आपण सेम अगदी लग्नात जसा असतो ना सेम तसा बनवलेला आहे, काहीच वेगळं नाहीये. बिकॉज आता मी रिसेंटलीच एक लग्न अटेंड केलं, त्याच्यात ना मी रेसिपी बघून आलेली, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. आणि अगदी 1 वाटी दह्यापासून ना तुम्ही भरपूर असा बनवू शकता. मी इथे ह्या बाउलमध्ये अगदी 1 तांब्याभर इतकं पाणी ऍड केलं. तुम्ही अजून 1 तांब्या जरी पाणी ऍड केलं ना तरी काहीच फरक पडणार नाही, खूप छान लागतो. आणि बेसिकली मठ्ठा ना खूप पातळ असतो, त्या मानाने ना मी थोडंसं पाणी कमीच ऍड केलंय. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.